आज आपण बनवणार आहे कोथिंबीरीच्या वड्या। त्यासाठी एक जुडी कोथिंबीर छान साफ करून घेतली, बारीक कट करून घेतली स्वच्छ धुवून। एक वाटी चण्याचे पीठ लागल, एक चमचा मसाला, एक चमचा नमक, अर्धा चमचा हळद, एक छोटा चमचा जिरं आणि तीळ आणि एक चमच भरून अद्रक लसूण पेस्ट। आणि हे मी पोहे घेतले, तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता। पोहे भिजवून घेतले। चला तर मग आज पाहूया कोथिंबीरीची वडी रेसिपी। चला तर मग आता आपण ही कोथिंबीर आहे ना, याच्यामध्ये हे आपण पोहे भिजवलेले टाकून घेऊया। आपल्याला पाण्याची गरज नाही लागत आहे, फक्त हे एक वाटी भरून चण्याचं पीठ घालायचं। हे जे आपण घेतले ते मसाले घालायचे आणि हे मोठं मोठं वाटून घेतले। हे मिरच्या 2 चमचा मिरची वाटून घेतलेला आहे। याच्यामध्ये मीठ आणि जिरं लसूण टाकले आणि अद्रक लसूण पेस्ट पण घेतली, हे पण आपण याच्यातच टाकून घेऊया। हे जे जिरं आणि तीळ आहेत ना, हे पण याच्यात टाकून घेऊया आणि आता आपण हे मस्त मळून घेऊया। कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या। छान बारीक कट करून घेतले मी, तर हे मळून याच्या मस्तपैकी वड्या पाडून घेऊया। छान मळून घेते मी। हे पहा आता मळून घेते। एक वाटी भरून टाकलेले पीठ मी। आता अजून आपल्याला थोडस हे एवढं अर्धी वाटी लागेल, ते पण टाकून घेऊया आणि छान मळून घेऊया। खूप छान खुसखुशीत होतात कोथिंबीरी वड्या। आता पिठाचा गोळा असा मस्त बनवलाय, याला अर्ध्या तासासाठी ठेवूया। अशी एक चाळणी घेऊया ही वाली आणि याच्यात आपण उकडून घेणार आहोत। आता आपण याचे रोल बनवून घेऊया। हे पहा, जेवढे बारीक करू ना छान उकडले जातील। हाताला जरा तेल लावून घेऊन असे मी रोल बनवून घेते। याला आपण उकडून घ्यायचे। हे पहा, असा रोल बनवलाय। असेच आपण सगळ्या पिठाचे रोल बनवून घेऊया। पातेल्यात पाणी घ्यायचं आणि ते गरम करायला ठेवायचं आणि उकळी आल्यावर हे आपण झापून एक 15 मिनिटं उकडून घेऊया। उकडल्यावर मग हे गार होतील। गार झाल्यावर याला कापून फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय करू शकतो। आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करू शकतो। छान रोल बनवून घेऊया आपण अशा प्रकारे। कोथिंबीरचे वडे खूप छान होतात। तर थंडीचा दिवस आहे ना, कोथिंबीर यायला लागली बाजारामध्ये स्वस्त। एवढे आपण असं छान बारीक रोल करून घेऊया ना, हे छान आणि लवकर उकडले जातील। हे पहा, असे रोल करून घेऊया आणि उकडून घेऊया। पाहूया आता पुढची रेसिपी। पातेल्यात पाणी घेऊन उकळायला ठेवते। हे पहा, झालेत आपले आता रोल तयार करून। असे आपले एका जोडीमध्ये छोटे छोटे किती 6 रोल तयार झालेले आहेत। पाहूया पुढची रेसिपी। हे पहा, गॅस पेटून घेतलाय। एक तांब्या भरून इडलीचं भांड आहे, पाणी घेतले, याच्यावर ठेवले आणि हे आपले वडे तयार करून घेतले। हे पण आपण याच्यावर ठेवून व्यवस्थित असं गच्च झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटासाठी उकडून घ्यायचं। हे पहा, मी आता उकडायला ठेवलेले आहे आपले कोथिंबीरीचे वडे। 15 मिनिटासाठी उकडून घेऊया। अजिबात पाणी वापरलेलं नाहीये। कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये आपले वडे मस्त मी बनवून घेतलेले आहेत। चला तर पाहूया एक 10 मिनिटांनी। चला तर मग उघडून पाहूया। हे पहा, 10 मिनिटं झाले, छान उकडलेली आहे आपली वडी। आता गॅस बंद करून घेऊया, गार झाल्यावर फ्राय करून घेऊया। चला तर मग आता आपल्या ह्या वड्या थंड झालेल्या आहेत, कट करून घेऊया।
कोथिंबीर वड्या छान पातळ कट करून घेतल्या ना की फ्राय करायला बऱ्या पडतात, पटपट फ्राय होतात। जास्त जाड केलं ना की फ्राय होत नाही। असे आपण छानपैकी असे वडे कट करून घेऊया सगळे। हे पहा, असे छान पातळ पातळ कट करून फ्राय करून घेऊया। चला तर वडी फ्राय करूया। आता आपलं तेल गरम करायला ठेवलंय, छान गरम झाले का बघूया। हे पहा, तेल गरम झालेलं आहे, फ्राय करूया आपण। अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत, फ्राय करून घेते। गॅस फास्ट करूनच सुरुवातीला टाकायचा, नंतर स्लो करायचा। लगेच नाही हे करायचं, थोडं 2 मिनिटं तळू द्यायची, म्हणजे तुटणार नाही वडी आपली। हे पहा, अशा लालसर छान मस्त फ्राय करूया। हे पहा, पलटी करून आणखीन एकदा फ्राय करायची। अशाच पूर्ण फ्राय करून घेऊया कोथिंबीर वडी। खूप छान सुगंध सुटलाय। माझ्या पद्धतीने बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हे पहा, खूप छान झालेले आहेत। दुसऱ्या पण टाकून घेऊया, फ्राय करून घेऊया। असंच आपण सगळ्या वड्या फ्राय करून घेऊया। छान तेल गरम झाले आपलं, फ्राय करूया। हे पहा, पलटी करून घेऊया, दुसऱ्या बाजूने पण अशीच फ्राय करूया। चला तर मग पूर्ण असेच फ्राय करून घेऊया। हे पहा, खुसखुशीत खूप छान सुगंध सुटलाय। हे पहा, छान फ्राय झालेले आहेत। असेच दुसऱ्या पण टाकून घेऊया। हे पहा, ह्या फ्राय झालेले आहेत, अजून आपल्या ह्या फ्राय करायचे आहेत। ह्याच्यात पण आहेत, त्या सगळ्या फ्राय करून घेते। चला तर मग पाहू पूर्ण फ्राय झाल्यावर। हे पहा, पूर्ण संपले आहेत, आपण पूर्ण फ्राय करून घेतल्या। खूप छान झाल्यात अशा। हे पहा, पूर्ण फ्राय करून झालेले आहेत। कोथिंबीर वडी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।